श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणी यांमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, श्री महाराजांनी माझा सत्यसंकल्प पुरवला, पण तो कसा पुरवला ते मी आपल्यापुढे सांगतो. अगदी अप्रतिम पद्धतीने पुरवला. यासाठी मला 2-3 अनुभव आले, पण हा अगदी सुरेखच अनुभव मला आला. तो संकल्प असा पुरवला की मे महिना 1976 साली मी सत्यसंकल्प केला आणि 1976 साली तो पूर्ण झाला. घाई करायची नाही, पण सारखं मागे लागायचं आणि आपलं साधन चालू ठेवायचं, मग सत्यसंकल्प पुरा होतो. 1976 साली मे महिन्यात पूजनीय केशवरावजींची प्रवचनं जी दर मे महिन्यात तिथे गोंदवल्याला होत असतात त्याप्रमाणेच होत होती. आणि 30 मेला असं एक झालं की रात्री त्यांची एकदम लघवी अडकली. त्यावेळी त्यांचं वय 76 साल म्हणजे 69 वर्षांचं होतं. प्रोस्टेट ग्लँडमुळे लघवी अडकली आणि एकदम पोट फुगलं त्यांचं. मिसेस बेल्सर यांनी मला बोलावणं पाठवलं. मी आलो आणि डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी ती लघवी काढली. ते म्हणाले, म्हातारपणी हे असं होत असतं, ती ग्रंथी वाढते आणि याला उपाय म्हणजे ती ग्रंथी काढून टाकणं, त्याला इतर उपाय नाही. म्हणून यांना लवकरात लवकर पुण्याला हलवा. तर अशी इमर्जन्सी आल्यावर पुन्हा ती लघवी साठायला लागली. पुन्हा अस्वस्थ वाटायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी व्हायचं होतं ते त्यांचं शेवटचं प्रवचन होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, मी त्यांना बाबा म्हणतो. बाबा म्हटलं की केशवरावजी असं समजायचंच. मी म्हटलं, बाबा आता जायला पाहिजे पुण्याला किंवा मुंबईला, ही सर्जरीची केस आहे. तेव्हा मी त्यांना असं सुचवलं की माझा मुलगा पॅथॉलॉजिस्ट आहे, तर माझ्याबरोबर आपण पुण्याला चलावं. मी आपल्याला पुण्याला घेऊन जातो. माझ्या मुलाचा साडू यूरोलॉजिस्ट आहे, म्हणजे जो ही ऑपरेशन्स करतो तो. हा एक उत्तम संगम आहे. तुम्ही जर माझ्याबरोबर पुण्याला आलात आणि माझ्या घरी आलात तर हे सगळं अगदी पटकन काम होऊन जाईल आणि लवकर होऊन जाईल. तुम्ही मुंबईला पोहोचायचे, तेथून मालाडला पोहोचणार, मग पुन्हा गिरगावात जायला पाहिजे, म्हणजे सगळ्यांनाच त्रास होणार. त्यांना तो विचार पटला. मी त्यांना म्हटलं, आपण उद्या सकाळी लवकर पुण्याला जाऊ. तसे ते म्हणाले, नाही, उद्याचं आपलं शेवटचं प्रवचन आहे, ते व्हायलाच पाहिजे. मी म्हटलं, त्याने काही झालं तर ते काय म्हणाले, बापूसाहेब जास्तीत जास्त काय होईल, प्राणोत्क्रमण होईल ना. अहो इथे प्राणोत्क्रमण झालं तर पुन्हा ये जा नाही, मग बिघडलं कुठे, होऊ दे असे म्हणाले. आणि मग त्यावेळी ते अस्वस्थ होते, तरी मला असं दाखवलं की मी वेगळा आणि भोग वेगळा. भोगायचं शरीर भोगतंय, पण मी त्यात नाही. ह्याचं खरं प्रात्यक्षिक त्यांनी मला दाखवलं आणि ते अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याप्रमाणे मग तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला गेलो. ते सगळं झालं आणि मग 6 जूनला त्यांचं ऑपरेशन झालं. माझ्या मुलांनी सगळी तपासणी केली आणि मग 20 दिवस त्यांना विश्रांती घेणं गरजेचंच होतं. मग त्यांना हॉस्पिटलमधून रिलीफ मिळाला आणि मग नंतर 16-17 दिवस ते माझ्या घरी राहिले. मला त्यांच्या संगतीचा लाभ मिळाला, अगदी जवळून. त्या अवधीमध्ये त्यांच्या पोटात शिरून मी सगळी माहिती काढली. असा तो संकल्प पुरा झाला. नाहीतर मी जरी त्यांना विचारली असती तरी ती त्यांनी सांगितलीच असती असं नाही, पण तो तसा अपूर्व योग आला आणि त्यांच्याजवळ बसवून त्यांनी ते सगळं मला सांगितलं. तेच मी आता सांगतो. माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अवतार कार्य या भूतलावर 111 वर्षे झाले. 111 वर्षे असे झाले की 69 वर्षे त्यांच्या देहातले आणि 42 वर्षे आमचे पूज्य केतकर महाराज यांच्या मुखातून झाले. देहातले जे कार्य झाले ते त्यांचा जन्म 1844 मधला. त्यांनी समाधी घेतली ती 1913 साली, ती 69 वर्षे. आणि पूजनीय तात्यासाहेब केतकर यांच्या मार्फत मुखातून ते बोलू लागले ते 1925 साली व 1967 साली महाराज गेले ती 42 वर्षे. असे 111 वर्षे अवतारकार्य झाले.
पूज्य केशवरावजी महाराज आणि माझा संबंध या दुसऱ्या अवतारात आलेला आहे, म्हणजे 1925 ते 1967. केशवरावजींनी महाराजांना देहात पाहिलेले नाही, कारण केशवरावजींचा जन्म आहे 1909 सालचा आणि महाराज गेले 1913 साली, म्हणजे 4 वर्षात काय कळणार आहे. तेव्हा जेव्हा मी महाराज 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 असे म्हणेन तेव्हा पूजनीय तात्यासाहेब केतकर यांच्यामार्फत त्यांचे जे अवतार कार्य झाले, म्हणजे 1925 ते 1967 यामधील समजायचं. हे मी सांगितले नाही तर सगळाच विचका होईल आणि वाटेल काय बापूसाहेब बोलतायत, महाराज तेव्हा नव्हतेच आणि काय महाराज महाराज करतायत, म्हणून हे सांगितले. पूज्य केशवरावजींनी अक्षरशः 1931 ते 1967 म्हणजे महाराज जाईपर्यंत अगदी निकटचा संबंध आणि लुटलं बघा. महाराजांचे जे काही वैभव होतं, जे ज्ञान होतं ते अक्षरशः लुटून घेतलं, पण ते तात्यासाहेबांच्या मुखातून जे अवतारे कार्य झालं त्यातून लुटून घेतलं. असो. साधक हो, परमपूज्य श्री बाबा बेलसरे यांना वयाच्या 4थ्या वर्षापासूनच भगवंत भेट व्हावी आणि आपल्या हातून परमार्थ व्हावा असं आतूनच वाटायला लागलं होतं. तेव्हा त्यांची आणि संतांची झालेली भेट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.